नीट परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भाने लातूर पोलिसांबरोबरच आता CBI देखील लातूरमध्ये तपास करताना पाहायला मिळत आहे। जर आपण लक्षात घेतलं तर लातूरमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांची चौकशी केल्याचं समोर येत आहे, तर काही जणांचे हस्ताक्षर जे आहेत ते देखील तपासलेले आहेत। आज जर आपण माहिती घेतली, लातूरमधून CBIने एका निवृत्त प्राध्यापकाची देखील चौकशी केल्याचं समोर येत आहे। पेपर सेट करण्यासाठीचं NTAचं काम जे आहे ते करत होते, अशा प्रकारची माहिती समोर येते आहे। कन्फर्म माहिती जी आहे ते पोलिसांकडे नाही आहे आणि पोलिसांना CBIने कसलीही माहिती दिलेली नाही, त्यामुळे अधिकृतरित्या माहिती जी आहे ते समोर येत नाही। आपण जर पाहिलं तर लातूरच्या याच नगरामधून किंवा याच कॉलनीमधून जे निवृत्त प्राध्यापक आहेत त्यांना CBIने चौकशीसाठी सोबत घेतलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू आहे आणि आत्तापर्यंत पोलीस असतील किंवा CBI असेल नीट पेपर फुटीच्या संदर्भाने लातूरमध्ये चौकशी करतायत, कारण 42 प्रश्न जे आहेत लातूरच्या एका क्लासेस संचालकाचे ते नीट परीक्षेमध्ये आलेले होते आणि पालकांनी तक्रार केल्यानंतर या तपासाला सुरुवात झालेली आहे। एकूणच CBI आणि पोलीस जे आहेत लातूर पोलीस ते चौकशी करतायत। ज्या कॉलनीमधून निवृत्त प्राध्यापकाला चौकशीसाठी CBI सोबत घेतलेलं होतं त्या संदर्भात आपण काही माहिती घेणार आहोत। तिथले स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत। मला सांगा, सकाळपासून काही हालचाली चालू होते? हालचाली होत्या, इथं गाडी होती, पोलीस गाडी। हो, पोलीस गाडीमध्ये होती, सकाळपासून पोलीस गाडी होती, तर इथेच हालचाल होती। काय 2-3 गाड्या आल्या, 3 गाड्या होत्या। कोणाच्या घरी गेलते वगैरे काही सांगता येतं? ती आंब्यात झाडायच्या त्या घरी गेली, मग त्यांचं काय नाव माहीत नाही मला। समोरचं जे आंब्याचं झाड आहे त्या घरी गेलेले होते जे निवृत्त प्राध्यापक आहेत, त्यांचं ते घर असल्याचं सांगण्यात येत आहे। इथले शेजारी जे आहेत ते सांगतात सकाळपासून पोलिसांच्या गाड्या इथे येत होत्या किंवा CBIच्या जी गाडी आहेत, खाजगी गाड्या ज्या आहेत ते येत होत्या आणि निवृत्त प्राध्यापक जे आहेत त्यांची चौकशी केली होती पोलीसची। काळी गाडी इथं होती पोलीसची। मी त्यांना विचारलं का थांबला, तर काम आहे म्हणून। 2-4 गाड्या होत्या? हो, 2-3 गाड्या होत्या, 2 पांढऱ्या गाड्या होत्या आणि एक काळी गाडी होती। म्हणजे CBI जे आहे ते खाजगी वेशामध्ये त्यांचे अधिकारी जे आहेत ते येत आहेत आणि लातूरमध्ये चौकशी करत आहेत, ही गोष्ट समोर येते आहे। एकूणच लक्षात घेतलं आपण तर पेपरफुटीच्या संदर्भाने नीट पेपरफुटीच्या संदर्भाने लातूरमध्ये लातूर पोलीस आणि CBI दोघंही वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करत आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।